नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, जी लागोपाठ भरतीची जाहिरात येणं सुरूच आहे. अजूनसुद्धा आतासुद्धा ह्याच्या पुढे DMER असेल, ससून रुग्णालय पुणे असेल, ठाणे महानगरपालिका असेल, सगळ्या आरोग्य विभागाच्या जागा निघत आहे. आणि आजसुद्धा एक जागा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जी मुंबई अंतर्गत येते आणि ती जागा आहे मिरजची. मिरजमध्ये जो मेडिकल कॉलेज आहे, शासकीय महाविद्यालय मिरज, आणि मिरजमधला जो महाविद्यालयाला अनुसरून एक रुग्णालय आहे, महाविद्यालय आणि रुग्णालय असे दोन जागा निघाल्या. एक आहे महाविद्यालय, जो मेडिकल कॉलेज असतात, MBBSचे विद्यार्थी असतात, त्यांची एक जाहिरात आहे. आणि त्यांच्याशी संलग्नित असणारा जो हॉस्पिटल असतो त्यामधल्या जागा आहे. म्हणजे मेडिकल कॉलेजच्या जागा वेगळ्या आणि हॉस्पिटलच्या वेगळ्या. बघा, सांगायचं एवढंच की ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हीच महत्त्वाची संधी आहे, ज्यामध्ये तुम्ही काहीतरी लागू शकता, तुम्हाला एक रोजगार प्राप्त होऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं भविष्यच नाही तर पिढीनपिढी तुम्ही जर नोकरीला लागलात तर तुमच्या मुलगा त्यांचं चांगलं शिक्षण तुम्ही देता येतं, मग त्याची पिढी असे करून आपली पिढी घडवण्यासाठी तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. एवढा जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्ही तुमच्या 7 पिढ्यापर्यंत तुम्ही तुमच्या पिढींना सुधारू शकता. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जाहिरात आली आहे, हे सुद्धा फॉर्म भरा. जसं मी तुम्हाला याच्या आधी चॅनलवर यूट्यूबवर माझ्या ससून रुग्णालय पुणे असेल किंवा DMER रुग्णालय मुंबई असेल, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्या असेल, किंवा ठाणे महानगरपालिकाच्या आरोग्याच्या भरती आहे गड्डच्या, ह्याच्या जाहिरात मी तुमच्या यूट्यूबवर तुमच्यासाठी टाकलं आहे. आणि आतासुद्धा ही जाहिरात तुमच्या पुढे मांडतोय आणि ह्यामध्ये तुम्ही नक्कीच फॉर्म भरा, आपलं भविष्य घडवा. महाराष्ट्रात मला माहिती आहे खूप सारं बेरोजगार विद्यार्थी आहे. मी सुद्धा महाराष्ट्र आरोग्य डिपार्टमेंटमध्येच एक कर्मचारी आहे आणि माझंसुद्धा एक्झाम झाली. मी तुम्हाला ती एक्झाम कशी होती ते तुमचा पूर्ण पेपर ज्या एक्झाममध्ये मी 2023ला ॲड आली होती त्या एक्झाममध्ये मी सिलेक्ट झालो आणि तो क्वेश्चन पेपर मी सेव्ह करून ठेवला आहे, तो तुम्हाला मी देणार आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे. आता जाहिरात बघा कसली आहे, कोणते पद आहेत. इथे तुमच्या पुढे दिसते मिरजची आहे, सांगलीमध्ये आहे. जाहिरात कुठची आहे? मिरज, सांगलीमध्येच आहे. मिरजला मेडिकल कॉलेज आहे आणि रुग्णालय आहे. सांगलीमध्ये तासगाव पण दिसतं इथं. आणि गड्डच्या जागा आहे, म्हणजे सगळ्या क्लास 4च्या जागा भरणार आहे. आणि एक जागा किती आहे, काय क्वालिफिकेशन लागणार, हे सगळं आपण बघू. एक पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बघू. पहिल्यांदा बघू, इथे दिसतंय तुम्हाला संस्थेचे नाव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज. वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जे MBBSचे विद्यार्थी शिकत असतात त्यांच्यासाठी ही जागा आहे. आणि मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे हॉस्पिटलपेक्षा 1 नंबर पोस्ट असतात आणि खूप कमी कामं असतात आणि एवढं लोचेल काम नसते मेडिकल कॉलेजमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये थोडंसं पेशंटशी संबंधित असतं, म्हणून हॉस्पिटलमध्ये होतापर्यंत जास्त बरा फॉर्म. ठीक आहे, ही मिरजची मेडिकल कॉलेजची जाहिरात आहे. यामध्ये सांगितलं आहे शिपाई म्हणजे जो मेडिकल कॉलेजचा डीन वगैरे असतो किंवा क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतात, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जे काही त्यांना एखाद्याला सोडणं काढणं हे शिपाईचं काम असते. ठीक आहे, मग ह्यासाठी तुमची बेसिक आहे 15,000 ते 47,600. एकूण रिक्त पद किती आहे तर 6 पदं आहे. आणि हे काय असतं, 15,000 म्हणजेच तुमच्या हातात इन हँड जवळपास 25,000 येणार. किती येणार? 25,000 रुपये तुमची इन हँड येणार, कापून बिपून सगळं. आणि 8वां वेतन लागणार आहे जानेवारीपासून 2026 पासून. मग तुमच्या हातात इन हँड 40,000 प्लस तुमची सॅलरी इन हँड येणार. 40-45 पर्यंत तुमच्या हातात येणार. म्हणून खूप महत्त्वाची संधी आहे मित्रांनो. आपण वावरात मजुरी करतो, कोणाच्या जॉब करतो, 10-12 हजारावर लय प्रेशर असतो. मेहनत करणाऱ्यांना माहिती आहे याची म्हणजे ह्या पोस्टची महत्त्व काय आहे हे सगळं त्यांना माहीत आहे. म्हणून सांगतोय की फॉर्म भरा, अभ्यास एकदम करा. आता अजून 4-5 तास करा, अजून भरपूर आरोग्य डिपार्टमेंटच्या जागा निघणार आहे. ठीक आहे, मग शिपाईची पोस्ट झाली, एकूण 6 पदं. त्यानंतर शवविच्छेदन परिचर आहे, जे पोस्टमॉर्टम वगैरे असतात त्यामध्ये एकूण जागा किती आहे? 4 आहे. त्यानंतर शवविच्छेदन कक्ष परिचर, ते 6 जागा आहे, ते पण त्याच्याशी संबंधित आहे पोस्टमॉर्टमच्या. प्रयोगशाळा परिचर आहे 15,000, ते एकूण जागा आहे 500. सगळ्यांना गड्डला 15,000च बेसिक असतो. ठीक आहे, प्रयोगशाळा सेवक एकूण जागा 2 आहे. त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी, किती जागा आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या? यांच्या जागा आहेत 3 आहे.
त्यानंतर वसतिगृह सेवक जो MBBS विद्यार्थ्यांचा हॉस्टेल असतो त्यामध्ये सेवक म्हणून किती 11 जागा आहे आणि ही पोस्ट सगळ्यात बेस्ट आहे हां मुलांना, म्हणजे 1 नंबर आहे. तुम्ही बघा तुम्हाला इन्कम पण होईल याच्यामध्ये. सुरक्षा रक्षक आहे, सिक्युरिटीचे 7 जागा आहे. अंधार खोली परिचर 3 असतात, डार्क रूममध्ये ज्याला बोलतो आपण ते. त्यानंतर हे झालं मेडिकल कॉलेजच्या एवढ्या वॅकन्सी आहे. टोटल किती आहे म्हटलं तर 47 आणि होतपर्यंत ह्याच फॉर्म भरायचा हॉस्पिटलपेक्षा. ठीक आहे. पुढे पण जाहिरात आहे अजून. इथे संस्थेचे नाव दिसतंय तुम्हाला आणि संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय. आता हे काय आहे? रुग्णालय. आतापर्यंत महाविद्यालयाच्या जागा बघितल्या आपण. रुग्णालयामध्ये पण शिपाईची जागा आहे, 5 पोस्ट आहे. पगार तेवढाच असणार. कक्षसेवक जो वॉर्ड बॉय ज्याला बोलतो ते 14 जागा आहे. औषध वितरक सेवक 6, म्हणजे जो फार्मासिस्ट असतो जिथून पूर्ण हॉस्पिटलला मेडिकल पुरवल्या जातं त्यामध्ये त्याला मदतनीस म्हणून ते पद आहे. बाह्य रुग्ण सेवक OPD जी असते OPDला बसतात, 3-4 तास थांबावं लागते OPDला, 3 जागा आहे. अपघात विभाग सेवक एमर्जन्सी विभागामध्ये 5 जागा आहे, म्हणजे एमर्जन्सी कोणाला काही झालं लगेच एमर्जन्सीमध्ये टाकतात त्यामध्ये मदतनीस म्हणून कक्षसेवक म्हणून ते 5 पोस्ट आहे. शस्त्रक्रिया परिचर किती आहे? 8 जागा आहे. शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन होत राहतं त्यामध्ये त्यांना कैची दे, सामान दे, ती ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य ते आणून ठेवणे हे त्याचं काम असते. अंधार खोली परिचर डार्क रूममध्ये त्यालासुद्धा 1 जागा आहे. त्यानंतर क्षकिरण परिचर किती? 1च जागा आहे. त्यानंतर आहे रक्तपेढी परिचर ब्लड बँकेत 3 जागा आहे. त्यानंतर आहे इथे खाली दिसतंय तुम्हाला रुग्णपटवाहक. हॉस्पिटलमध्ये पेशंट किती आहे बाबा? एकूण काउंटिंगसाठी किती? 3 जागा आहे. त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी म्हणजे स्वयंपाक करणाऱ्याला मदतनीस म्हणून 1 जागा आहे. सुरक्षा रक्षक पहारेकरी किती? 6 जागा आहे. सिक्युरिटी ज्याला बोलतो. माळीच्या किती आहे? 1 जागा, जे गार्डनमध्ये स्वच्छता निर्मितीचं काम करतं. धोबी जे पेशंटचे कपडे वगैरे असतात त्यांचे 2 जागा आहेत. नावी कटिंग वगैरे करतात ते 2 जागा आहे. प्रयोगशाळा परिचर लॅबोरेटरीमध्ये शिपाई म्हणून 16 जागा आहे. ही पोस्ट 1 नंबर आहे. प्रयोगशाळा परिचर झालं, एक्सरेचं झालं, शिपाई झालं, हे 1 नंबर पोस्ट असतात. त्यानंतर व्रणोपचार हे 18,000 व्रणोपचार. आता इथे बघा इथे 18,000 आहे, म्हणजे क्लर्कचा पगार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. क्लर्कचा 19,000 असतो, 19,900 आणि इथे किती? 18,000 आहे. 2 जागा आहे. स्वयंपाकी किती जागा आहे? एकूण 1च जागा आहे. टोटल हॉस्पिटलच्या किती जागा आहे म्हटलं तर एकूण 80 जागा आहे. हॉस्पिटलच्या किती जागा आहे? 80 जागा आहे. हे झालं हॉस्पिटलला 80 आणि मेडिकल कॉलेजला 47 काहीतरी होत्या. ठीक आहे. त्यानंतर खालची पोस्ट बघू. आता खालची कशासाठी आहे तर खाली दिलं आहे तुम्हाला पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय. हा सुद्धा हॉस्पिटलचाच आहे आणि सांगलीचा आहे. सांगलीमध्ये कक्षसेवक जो वॉर्ड बॉय ज्याला बोलतो 51 जागा. पहारेकरी 13, सिक्युरिटी ज्याला बोलतो. शिपाईच्या किती आहे? 10. त्यानंतर क्षकिरण सेवक 6 जागा आहे. किती आहे? 6. एकदम बेस्ट पोस्ट. स्वयंपाकी 7. बाह्य रुग्णसेवक 3. धोबीच्या किती आहेत तर 5. धोबीला बघा पगार जास्त आहे इथं 16,600 आहे. जवळपास 28,000 स्टार्टिंग भेटतो याला. जे बाकीच्यांना 15,000 वाल्यांना किती भेटतं? 25. 16,600 जवळपास 27,000-28,000 हातात येतात इन हँड. चांगला पेमेंट आहे. दवाखाना सेवक 15,000 3 पोस्ट आणि शस्त्रक्रियागार ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियागार मदतनीस डॉक्टरांना 18,000 बेसिक आहे. यालासुद्धा जवळपास 33-32,000 रुपये हातात येतात कटून. किती जागा आहे? 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली आहे का? आहे. इथे आहे स्वयंपाकी मदतनीस. किती जागा आहे? स्वयंपाक करण्यासाठी मदत करणाऱ्याला 3 जागा आहे. शस्त्रक्रियागार सेवक 18,000 तेच आता 3 जागा आहे. आणि व्रणोपचार 4 जागा आहे. व्रणोपचारबद्दल मला पण माहीत नाही, मी पण हॉस्पिटलमध्ये आहे. काय असते ही पोस्ट अजून माहीत पडली नाही आहे तरी आणि एक अजून सांगायचं, सगळ्यांना क्वालिफिकेशन काय आहे? 10वी पास पाहिजे. धोबी असेल किंवा तो नावी वगैरे असेल त्याला ITIचा कोर्स पाहिजे. आणि बाकी व्रणोपचाराचं माहीत नाही, पण बाकी 99% सगळ्यांना 10वी पास पाहिजे ह्या जाहिरातीमध्ये. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांना सांगतो अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अजून जाहिरात आजपासून चालू होणार आहे, संध्याकाळी 5 नंतर चालू होणार. आणि तुम्हाला ह्या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म भरता येईल. कुठली वेबसाईट? हा रोजगार
swayam.gov.in वर यावर जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.